सोलापूर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, सांगली शहर, मुंबई शहर, ठाणे शहर यांसह अन्य आंतरजिल्ह्यातून चोरलेल्या 35 दुचाकींसह आरोपीला जेरबंद केले। ही कारवाई जेल रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेनं केल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। जेल रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेनं दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून 31 ऑक्टोबरला जेल रोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी युवराज गायकवाड व उमेश सावंत यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना सीसीटीव्हीची फुटेज पाहिले असता एक जण चोरीतील दुचाकी विक्रीसाठी शनिवार पेठेत आल्याची माहिती मिळाली। गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व अंमलदार यांनी तिथं सापळा लावला असता तो व्यक्ती मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता विविध ठिकाणावरून त्यानं 35 दुचाकी चोरल्याचे सांगितले। तसेच चोरीस गेलेली MH13DL 5856 ही दुचाकीही मिळून आली। शंकर भरत देवकुळे राहणार मुक्काम पोस्ट वैराग रोड तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडील 35 दुचाकीसह एकूण 10,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, MD नदाब, शरीफ शेख, गजानन कनगिरी, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, वसंत माने, भारत गायकवाड यांच्या पथकानं केली आहे।